Hello everyone, welcome to day 6 of our English learning series. Today we will learn he is, she is, they are and it is with meaning and example. So many people त्यांना हेच कळत नाही की ही इज कधी यूज करायचं, शी इज कधी यूज करायचं और दे आर कधी यूज करायचं. तर आज आपण आजच्या व्हिडिओत तेच बघणार आहोत. सर ही इज आपण कधी यूज करतो? वेन ही इज वेन टॉकिंग अबाउट अ बॉय, मॅन or male person, that time we use he is. He is means तो आहे, like he is playing, he is my best friend. Then she is means ती आहे. आपण she is कधी यूज करतो? when talking about a girl, woman or a female person, that time we use she is, like she is singing, she is my sister. Then दे आर आपण कधी, दे आर म्हणजे काय? ते आहे. आणि आपण ते कधी यूज करतो? एक दे आर फॉर मोर दॅन वन पर्सन और अ ग्रुप ऑफ पीपल, दॅन वी यूज दे आर, लाईक दे आर प्लेइंग, दे आर कमिंग. नेक्स्ट इज इट इज मीन्स ते आहे. आणि आपण हे इट इज कधी यूज करतो? जेव्हा आपण ॲनिमल, थिंग्स, वेदर, टाईम और नॉन लिव्हिंग थिंग्स याच्याबद्दल बोलत असतो तेव्हा आपण इट इज यूज करतो. लाईक इट इज अ कॅट, इट इज रेनिंग. तर आता आपण ही इजचे 10 सेंटेन्स बघूया. लाईक ही इज प्लेइंग, तो खेळत आहे. ही इज स्लीपिंग, तो झोपला आहे. ही इज रेडी, तो तयार आहे. ही इज माय ब्रदर. जेव्हा आपल्याला सांगायचं असतं की तो माझा भाऊ आहे तेव्हा आपण यूज करणार ही इज माय ब्रदर. नेक्स्ट इज ही इज बिझी, तो व्यस्त आहे. ही इज अ गुड बॉय, तो चांगला मुलगा आहे. ही इज स्टडिंग, तो अभ्यास करत आहे. ही इज स्पीकिंग इंग्लिश, तो इंग्लिश बोलत आहे. ही इज हंग्री, त्याला भूक लागली आहे. ही इज कमिंग, तो येत आहे. देन शी इज. आता आपण शी इज फॉर वन गर्ल और अ वुमन बद्दल बोलताना आपण शी इज यूज करतो. लाईक ती बोलत आहे तर शी इज टॉकिंग, ती गात आहे. शी इज सिंगिंग, ती तयार आहे. शी इज रेडी, ती माझी बहीण आहे. शी इज माय सिस्टर, ती स्वयंपाक करत आहे. शी इज कुकिंग, ती अभ्यास करत आहे. शी इज स्टडिंग, ती आनंदी आहे. शी इज हॅपी, ती काम करत आहे. शी इज वर्किंग, ती जेवत आहे. शी इज इटिंग, ती येत आहे. शी इज कमिंग. देन दे आर म्हणजे काय? ते आहे. सर दे आरचे आपण 10 सेंटेन्स बघूया. दे आर प्लेइंग म्हणजे ते खेळत आहेत. एक पर्सन नाही खेळत आहे, ग्रुप ऑफ पीपल आहेत तिथं, त्यामुळे आपण यूज करतो दे आर प्लेइंग. दे आर स्टडिंग, खूप सारे स्टुडंट असतील, ते अभ्यास करत असतील तर तेव्हा आपण काय यूज करणार? दे आर स्टडिंग, ते मित्र आहे. दे आर फ्रेंड्स, ते येत आहे. दे आर कमिंग, ते तयार आहे. दे आर रेडी, ते व्यस्त आहेत. दे आर बिझी, ते चित्रपट पाहत आहेत. दे आर वॉचिंग अ मूवी, ते जेवत आहेत. दे आर इटिंग, ते एकत्र काम करत आहेत. दे आर वर्किंग टुगेदर. दे आर हॅपी, ते आनंदी आहेत. आता इट इज म्हणजे काय? ते आहे. तर आपण इट इज कधी यूज करतो? जेव्हा आपण ॲनिमल किंवा थिंग्स, वेदर किंवा नॉन लिव्हिंग थिंग्सबद्दल बोलत असो तेव्हा आपण इट इज यूज करतो. इट इज म्हणजे ते आहे. लाईक इट इज अ कॅट, इट इज रेनिंग. आता आपल्याला सांगायचं की ते पुस्तक आहे तर आपण काय यूज करणार? इट इज अ बुक. आज गरम आहे म्हणजे एन्व्हायरमेंट आज गरम आहे तर आपण कसं बोलणार? इट इज अ हॉट टुडे. एक बाहेर थंडी असेल तर इट इज अ कोल्ड आउटसाईड. इट इज माय बॅग. इट इज अ स्मॉल डॉग. इट इज अ ब्रोकन. इट इज अ ब्युटिफुल. इट इज अ वर्किंग. तर दिस इज अ होमवर्क फॉर यू. तर तुम्हाला फिल इन द ब्लँक करायचं आहे की काय असेल? ही इज प्लेइंग और शी इज प्लेइंग. तर नेहमी एक लक्षात ठेवायचं की ही, शी आणि इट असेल तर त्याबरोबर आपण इज यूज करतो. बट दे असेल तर नेहमी आर यूज करतो. लाईक ही आर,
शी आर असं यूज नाही करणार आपण, किंवा दे इज असं नाही बोलणार. तर ही इज, शी इज अँड दे आर असं यूज करा. तर हे तुम्हाला फिल इन द ब्लँक करायचं आहे आणि कमेंट करायचे आहे. आणि प्रत्येकी फॉर ही इज, शी इज, दे आर, इट इज साठी ॲटलिस्ट 5 सेंटेन्स कमेंट करायचे आहे. ठीक आहे. दिस इज फॉर डे 6. Today we learn about he is, she is, they are and it is. So if you like this video, please like, share, comment and subscribe. Thank you for watching.